नमस्कार, मी विशाल वर्देशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहात आता अँटी करप्शन ब्युरोने एंट्री घेतली. पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रकार हा आपण बघतोय. स्थायी समिती अध्यक्षांची एसीबी कडून चौकशी करण्यात आली आहे. बंद दाराआड स्थायी समिती अध्यक्ष लांडगे यांची चौकशी झाल्याचं कळतंय. सर्वसाधारण सभा सुरू असताना चौकशी झालेली आहे. पालिका परिसरात पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला आणि इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाते. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की नेमक्या कोणत्या प्रकरणावरनं स्थायी समिती अध्यक्षांची आज महापालिकेची महासभा सुरू असताना अँटी करप्शन ब्युरोच्या मार्फत चौकशी करण्यात आली. नेमके काय त्यांना प्रश्न विचारण्यात आले? मुळात मुद्दा असा आहे की प्रकरण काय, कारण अनेक प्रकरणांबद्दल म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनेक प्रकरणांबद्दलची चर्चा होताना दिसते. पण कोणत्या प्रकरणावरनं अँटी करप्शन ब्युरोने स्थायी समिती अध्यक्षांशी संवाद साधला, त्यांची चौकशी केली? बरं, महासभा सुरू होती तेव्हा हा सगळा प्रकार घडलेला. यावेळी महानगरपालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करण्यात आली. मग हे कर्मचारी कोण होते, कोणत्या विभागातले होते, ठराविक काय विभागातले होते का, मलाईदार विभागातले हे कर्मचारी आहेत का, असे अनेक प्रश्न आणि त्याबद्दलची चर्चा जी आहे ती आता आपल्याला इथं होताना दिसते. म्हणून आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं फार महत्त्वाचं आहे. याचं कारण असं की पिंपरी चिंचवड महापालिका ही तशी बघायला गेली तर महाराष्ट्रातील पहिल्या 5 महापालिकांमधली एक महापालिका आहे. मोठी महापालिका, मोठं परिक्षेत्र, बजेट देखील याचं मोठं असतं. आणि याचबद्दल अधिक बोलणार आहोत आमचे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्याबरोबर आहेत. गोविंद, आज अँटी करप्शन ब्युरोने स्थायी समिती अध्यक्षांची नेमक्या कोणत्या प्रकरणातनं चौकशी केली? विशाल, खरं तर हे अत्यंत खळबळजनक आहे. ना भय ना भ्रष्टाचार असं ब्रीदवाक्य देऊन निवडणूक लढणाऱ्या सत्ताधारी भाजपसाठी ही मोठी नामुष्कीची बाब आहे. खरं तर अर्ध्या तासापूर्वी अँटी करप्शनचे अधिकारी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी स्टँडिंग चेअरमॅन जे आहेत ॲडव्होकेट नितीन लांडगे, त्यांचे जे कार्यालयीन प्रमुख आहेत पिंगळे ज्ञानेश्वर, त्यांना ताब्यात घेतलं आणि इतरही कर्मचाऱ्यांची चौकशी करतायत. त्यांची चौकशी होते न होते तोच काही वेळानंतर स्थायी समितीचे जे अध्यक्ष आहेत भाजपचे, सत्ताधारी भाजपचे नितीन लांडगे, यांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता बंद दारामध्ये सगळ्यांची चौकशी सुरू आहे. तर बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आर्थिक बजेट हे 6,000 कोटी रुपयाचं आहे आणि कोणत्याही विकास कामाची सगळ्यात आधी जी मंजुरी आहे ती स्टँडिंग चेअरमन, स्टँडिंग कमिटी देत असते. आणि त्यामुळे मोठी शंकेची इथे चर्चा सुरू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वपक्षीय नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य असतात. त्यामुळे केवळ भाजपच नाही तर इतरही जे इतर पक्षाचे नगरसेवक आहेत जे स्थायी समितीमध्ये सदस्य असतात त्यांच्यावरही शंकेची सुई इकडे वळताना दिसते. परंतु आत्ताची जर परिस्थिती बघितली तर महानगरपालिकेला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि भाजपला याचं उत्तर द्यावं लागणार आहे. कारण की हा जो सगळा प्रकार आहे तो होर्डिंगचा एक जाहिरातदार आहे कोहली नावाचा, त्यांनी होर्डिंग लावण्यासाठी म्हणून स्टँडिंग चेअरमॅनकडे मागणी केली होती आणि त्या बदल्यात तो 2 लाखाचं कमिशन द्यायला तयार झाला होता अशी प्राथमिक माहिती मिळते. आणि हे 2 लाख घेताना जे सीएस आहेत कार्यालयीन प्रमुख स्टँडिंग चेअरमॅनचे, त्यांना रंगेहात पकडला गेलेला आहे अशी माहिती आपल्याला सूत्राकडून मिळाली. अर्थातच हा सगळा प्रकार अत्यंत खळबळजनक आहे. या सगळ्या प्रकाराची शहर राष्ट्रवादीकडनं मोठी निंदा करण्यात आलेली आहे आणि याची चौकशी खोलवर व्हावी. कारण की 6,000 कोटी रुपयाचं बजेट आहे. प्रत्येक कामामध्ये जर असं होणार असेल तर मात्र हे धक्कादायक आहे. आणि जे अधिकारी आहेत त्यांनाही नेमकं काय प्रकरण होतं त्याची ती माहिती थोड्या वेळानंतर पत्रकार परिषद घेऊन देतील. परंतु जर महानगरपालिकेचा विचार केला तर राज्यातली श्रीमंत महानगरपालिका म्हणून या महापालिकेकडे बघितलं जातं आणि तिथे अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या मागच्या 30 वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात अँटी करप्शनचे अधिकारी त्याचबरोबर पोलीस अधिकारी इथे दाखल झालेले आहेत आणि स्वतः स्टँडिंग चेअरमॅनची चौकशी होते, त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयीन प्रमुखाची चौकशी होते. यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. विशाल, गोविंद, असंही कळतंय की लांडग्यांव्यतिरिक्त महापालिकेच्या इतर काही अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली जाते किंवा केल्या जाऊ शकते. मग हे कोणत्या विभागातले कर्मचारी आहेत? विशाल, खरं तर आजच महानगरपालिकेची स्थायी समिती सभा होती आणि ती सभा सुरू असताना
इकडे ही धाड टाकण्यात आलेली आहे. त्यामुळं आज या सभेला कोणते नेमके विषय होते अजेंड्यावर आणि ते किती कोटींचे होते त्या संदर्भातच ही लाच स्वीकारल्या गेली का किंवा हा प्रकार होणार होता का याची माहिती घेऊन संबंधित सगळ्या अधिकारी आणि विभागाची जर तो विषय असेल तर त्या विभागाची जे अधिकारी आहेत त्यांचीही चौकशी होऊ शकते. परंतु आता जर लक्षात घेतलं तर जे कार्यालयीन प्रमुख आहेत पिंगळे यांना त्याचबरोबर स्टँडिंग चेअरमॅन जे आहेत नितीन लांडे यांची सुद्धा बंद दाराआड चौकशी सुरू आहे. कोणालाही तिकडे दिलं जाऊ देत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्ताधारी भाजपला म्हणजे अगदी ज्यांनी सांगितलं होतं की इथे कुठलाही भ्रष्टाचार आम्ही होऊन देणार नाही, मात्र मागच्या 2 तासापासून अगदी महापौर आपल्या समोरून गेले तेही काही बोलायला तयार नाहीयेत किंवा आतापर्यंत कोणाकडनंही अधिकृत प्रतिक्रिया या संदर्भात देण्यात आली नाही. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की आहे. विशाल, धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल. आता हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे की नेमक्या कोणत्या प्रकरणावरनं स्थायी समिती अध्यक्ष लांडगे त्याचबरोबर महापौर आणि इतर अधिकाऱ्यांची चौकशी जी आहे ती केली जाते. बंद दाराआड लांडगेंची चौकशी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण पाहतो ही महत्त्वाची बातमी आत्ता या क्षणाची. स्थायी समिती अध्यक्ष आणि कार्यालयीन प्रमुखांची ही चौकशी करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा आपण गोविंदकडे जाण्याचा प्रयत्न करूयात, गोविंदशी बोलूयात. गोविंद, यामध्ये तू महापौरांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. काय म्हणलं, काय त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही? कदाचित गोविंदपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण महापालिकेच्या सभागृहामध्ये अँटी करप्शन ब्युरोने प्रवेश केलेला आहे. आज त्यांनी अचानक म्हणजे महासभा सुरू असताना स्थायी समिती अध्यक्ष जे आहेत लांडगे त्यांचीही चौकशी करण्यात आली. एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघताय फक्त न्यूज 18 लोकमतवरती. आम्ही ही बातमी पुढे आणलेली आत्ता या क्षणाला. आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून म्हणजे ज्या 5 महापालिका राज्यामध्ये त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचं नाव देखील मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मोठं बजेट असतं या महापालिकेचं. कामं देखील वेगवेगळ्या स्वरूपाची जी आहेत आत्ता या क्षणाला शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून म्हणून केली जात आहेत. आणि त्यावेळी प्रत्येक कामातली टक्केवारी तसा हा कायम लोकांच्या चर्चेतला विषय राहिलेला आहे. ती घेतली जाते नाही घेतली जाते याबद्दल चर्चा होत असते. पण आता जर ती बाब उघड झालेली आहे तर काही अशाच एखाद्या कामावरनं ही चौकशी केली जाते का? कुणी याबद्दलची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे केली होती का? आणि त्यावरनंच आता अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी स्थायी समिती अध्यक्ष महापौरांची चौकशी करतात का? म्हणजे स्थायी समिती कार्यालयीन प्रमुखांची देखील चौकशी केली जाते. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार म्हणता येईल की आम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करत नाही किंवा महापालिकेच्याच ब्रीदवाक्यात जर आपण बघितलं तर आम्ही कायम पारदर्शक पद्धतीने काम करतो असा दावा जो आहे जो केला जातो त्या दाव्याला आता अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांच्या या प्रवेशामुळे चौकशीनंतर तो दावा किती फोल आहे किंवा धक्का बसला असं म्हणायचं का? कारण आता ज्यावेळेस हे अधिकारी माध्यमांशी संवाद साधतील त्यावेळेसच आपल्याला कळू शकेल की नेमक्या कोणत्या प्रकरणावरनं ही चौकशी जी आहे ती स्थायी समिती अध्यक्षांशी करण्यात आली. पण प्रकरण हे गंभीर आहे असं निश्चितपणे म्हणता येईल. महापालिकेचा कारभार, शहराची विविध विकास कामं, निघणारे वेगवेगळे टेंडर, त्यामध्ये अर्थातच प्रत्येक ठेकेदाराची ती कामं मिळवण्यासाठी म्हणून चढाओढ असते, एक रिंग असते. आणि याच्यामध्ये कोणाकडे काही मागणी करण्यात आली का? काम देण्याच्या बदल्यामध्ये काही देण्याच्या संदर्भात काही आर्थिक व्यवहार करण्याच्या संदर्भात कबूल करण्यात आलं का? हा देखील मुद्दा आहे. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आपल्याबरोबर आहेत. राजू मिसाळजी, आज महासभा होती, महासभेत वेगवेगळे विषय होते. अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी थेट स्थायी समिती अध्यक्षांना चौकशीसाठी घेऊन जातात. नेमकं हे प्रकरण काय? आपल्यापर्यंत आलेली माहिती काय? माझ्यापर्यंत माहितीपर्यंत म्हणजे मी पण माझ्या बाजूलाच केबिन आहे. मी त्या केबिनमध्ये आमची पार्टी मीटिंग परवा 20 तारखेला जनरल बॉडीची मीटिंग आहे. आज जी होती ती महासभा नव्हती तर स्टँडिंगची मीटिंग होती. आज जी झाली ती, हॅलो, हा बोला. आज जी होती ती स्टँडिंगची सभा झाली. त्या चिंचवड शहरामध्ये जो भाजप जे काही घेऊन आलं होतं, न भय न भ्रष्टाचार, न खाऊंगा न खाणे दूंगा, बरोबर, त्यांची जी व्याख्या होती त्या व्याख्येला काळी मात्रा भासलेली. कारण ह्या महापालिकेचं एक वेगळं महापालिकेचं ह्या पूर्ण जगामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं नाव
जे राष्ट्रवादीची पण 15 वर्ष इथं सत्ता होती. खरं जर हे सत्ता असताना अशा प्रकारचा कधी प्रकार घडला नव्हता. ह्या भाजपचा भ्रष्टाचार हा आता पूर्णपणे हा उघड झालेला आहे. कारण महापालिकेतली ही सर्वात मोठी घटना आहे की जी पिंपरी चिंचवड शहरातले जे करदाते त्या कर रुपया पैशावर ह्या महापालिकेचा सर्व कारभार चालतो. त्या कारभारामध्ये हे आज सर्वात मोठी ही घटना म्हणजे ही निंदनीय गोष्ट ह्या भाजप सत्ताधाऱ्यांनी ही केलेली आहे. आता अजून आपल्याला सविस्तर माहिती आम्हाला कारण पण चौकशी तरी विरोधी पक्ष नेते म्हणून सगळ्या घडामोडींवरती तुम्ही लक्ष ठेवून असता, कायम सभागृहात प्रश्न देखील आपण आवर्जून विचारता. अशा वेळी काय नेमकं प्रकरण आहे? हे प्रकरण कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरनी ज्या सत्ताधारी जिथं जी लोक आहेत त्यांनी कुठली काय मागणी केली आणि मला जी माहिती मिळाली की माझं एक दरवाजा सोडून मागणी केली नाही. इथं पोलिसांची गर्दी पण आहे. जे काही अँटी करप्शनचे सर्व ऑफिसर लेडीज पण त्यांचा सर्व स्टाफ आलेला आहे. त्यामुळे आतमध्ये कुणाला घेत नाहीत. खरं माझं हे लक्ष राहणार आहे. खरं सर्वात महत्वाचं ह्या महापालिकेमध्ये हा असा जो प्रकार घडलाय हा पहिल्यांदा घडलाय आणि ह्या महापालिकेत भाजपची सत्ता असताना हा प्रकार घडलेला आहे आणि ही निंदनीय गोष्ट आहे. पण म्हणजे असं म्हणायचं का आपण की काय महापालिकेमध्ये सत्ता कोणाची असो टक्केवारीचं गणित हे जिवंत आहे, एवढंच की यंदा ते उघड झालं असं काही नाही. आतमध्ये जो आज पहिला प्रकार जो हा सर्वात महत्वाचा टक्केवारीचा प्रकार असेल किंवा कुठला आम्ही टाकून तुला टेंडर देतो म्हणून सांगितलंय का, आम्हाला सविस्तर माहिती अजून अवेलेबल झालेली नाही. आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो की नक्की काय प्रकरण आहे. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती थोड्या वेळाने देऊ. आताही मी माझ्या दालनातच बसून आहे. मी की नक्की काय प्रकार झालाय सविस्तर माहिती मिळाल्याशिवाय मलाही सांगू शकणार नाही. बरं, मग हे तर कळालं असेल की स्टँडिंगची बैठक सुरू झाली, म्हणजे ही बैठक पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षांना म्हणजे स्थायी समिती अध्यक्षांना चौकशीसाठी बाहेर आणण्यात आलं की बैठक अर्धी झालेली असताना? मला असं कळालं की त्यांचे जे सगळे सहाय्यक आहेत त्यांना पहिल्यांदा ताब्यात घेण्यात आलं. त्याच्यानंतर चेअरमनला बोलवण्यात आलं. हे असं इथली माहिती अशी आहे. कारण पहिलं त्यांच्या सहाय्यकांना ताब्यात घेतलंय अँटी करप्शननी आणि त्याच्यानंतर ते महापौरांच्या केबिनला चेअरमन बसले होते. तिथून मग जे काही आम्ही तुमच्या माध्यमातून पाहतोय ते त्यांना तिथून नंतर त्यांच्या केबिनमध्ये चौकशीसाठी बोलून घेतलंय आणि आता चौकशी त्यांची दरवाजाच्या आतमध्ये बंद दरवाजाच्या आतमध्ये सर्वजण चौकशी करतात. बरं, राजू मिसळजी, आणखीन एक प्रश्न की अँटी करप्शन ब्युरोची एक कार्यपद्धती आहे, ते रंगे हात पकडतात समोरच्याला. अशा वेळी जेव्हा सहाय्यकाला सगळ्यात पहिल्यांदा ताब्यात घेण्यात आलं किंवा त्यांची चौकशी करण्यात येते, असं काही घडलं असावं का? नाही, असं तर मला जे काही इथं जे पत्रकार असतील बाहेर जे पत्रकार महापालिकेत आमचे पत्रकार आज स्टँडिंगची मिटिंग असल्यामुळे पत्रकार असतातच माहिती घेण्यासाठी. तो पत्रकारांच्याच माध्यमातून मला कळालं की जो त्यांचा सहाय्यक आहे त्याला रंगे हात पकडलेला आहे. पैसे घेताना रंगे हात पकडण्यात आलाय. रंगे हात पकडण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजू वाघेरे देखील आहेत. संजू वाघेरेजी, या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचते? आम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये अशी माहिती मिळाली की त्यांचा जो स्टँडिंगचा सहाय्यक आहे त्यांनी काहीतरी त्याला देताना रंगे हातमध्ये पकडलेलं आहे. यांनी एसीबी जी हे आहे ना ब्युरो रिपोर्टचे जे आपले लोक तर त्यांनी पकडलेलं आहे आणि त्याच्या बाबतीतली त्याची माहिती आता ते घेतात. तर आम्हाला एवढंच म्हणायचं की बाबा भारतीय जनता पक्षाचं जे ब्रीदवाक्य होतं की बाबा ना भय ना भ्रष्टाचार, बरोबर, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, तर आता ह्याचं हे गेलं कुठं आता यांचं? बरोबर आहे, साहजिक आहे. हा प्रश्न आपण उपस्थित करताय. पण हे आत्ता रंग्यात पकडले गेले म्हणून समोर आले की यापूर्वी देखील अशा पद्धतीने सरसकट टेबल खालून होत होतं? याच्यापूर्वी पण आता म्हणजे आतापर्यंत हे चालतच होतं. आमच्या महापालिकेच्या इतिहासातली ही पहिली गोष्ट अशी असेल घडलेली की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई या ठिकाणी झालेली. बर, पण मग आता ह्या सहाय्यकाला जर रंगे हात पैसे घेताना पकडण्यात आलं तर यामध्ये स्टँडिंग कमिटी अध्यक्षांचाही हात असावा असं आपल्याला वाटतं का? नाही, आता ह्याच्यामध्ये कोणाकोणाचे हात आहे ते आता चौकशीनंतर कळेल. पण आता अजून तर काय बाहेर काय आलेलं नाहीये कारण आता त्यांची काहीतरी चौकशी चालू आहे. आता त्या चौकशीनंतर आपल्याला कळेल की काय कोण कोण आहे काय काय. पण शेवटी साहेबाचा हात असल्याशिवाय सहाय्यक तर काही करू शकत नाही ना.
हा हे आता ते अजून तरी काय ह्यांच्या सगळ्यांना ते आतमध्ये आहेत आणि ते आम्हाला जे बाहेर म्हणजे जे पत्रकारांच्या माध्यमातून कळालं ते असं आहे की अजून त्यांच्या बाबतीमध्ये तिथं चौकशी चालू आहे. नाही, पण संजीव आगरेजी तुम्ही मोकळेपणे सांगत नाही आहात, हे तर तितकंच खरं आहे ना. शेवटी साहेबाचा हात असल्याशिवाय नाही, साहेब काहीच करू शकत मोकळेपणानं नाही. काय सांगायचं हे बघा, हे याच्यामध्ये जे घडतंय त्या ठिकाणी घडलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही घडलेलं आहे हे समोर आहे, सत्य आहे. म्हणजे हे काही लपवण्यासारखं किंवा याच्यासारखं नाहीच आहे. आणि ह्याच्यामध्ये जोपर्यंत माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच बोलता येत नाही ना. म्हणजे तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. कोण 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 म्हणतंय? म्हणजे तू लढ, म्हणजे सहाय्यकाला साहेब म्हणाले असतील तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. आता सहाय्यकच जर एवढ्या डेअरिंगने करत असेल तर काय आता ते नाही, मला तेच म्हणायचंय. तुम्ही उत्तर देत नाही, पण तुमच्या उत्तराची दिशा तीच आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. गोविंद वाकडे देखील आपल्या बरोबर आहेत, आपले प्रतिनिधी. गोविंद, काय अपडेट? आता विशाल, जसं तुम्ही म्हणत होतात आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना की त्यांनी स्पष्ट बोलावं, ते स्पष्ट बोलू शकत नाहीत कारण की त्यांच्याही पक्षाचे सदस्य जे आहेत ते या स्थायी समितीमध्ये आहेत. आणि आज जो विषय अजेंड्यावर होता, कारण की आजच ही मीटिंग होती आणि इथे आज कोणकोणते विषय होणार होते, ज्यांना मंजुरी मिळणार होती, त्याची मंजुरी देण्यासाठी म्हणून ही लाच दिल्या गेली का, त्यामुळे प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून ही सावध भूमिका घेताना दिसतात. खरं तर सावध नाही, ही सोयीस्कर भूमिका आहे असं आपण स्पष्ट म्हणू. कारण की जर विरोधक असे बोलत असतील तर नक्कीच कुठेतरी त्यांना आपल्या सदस्यांवर सुद्धा विश्वास नाहीये असं स्पष्ट होत आहे. त्यामुळे खाएंगे तो मिल बांट के खाएंगे असंच काहीच ना गोविंद, अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या जे विरोधक म्हणजे अर्थातच विरोधक जे आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगावं की आमचे जर सदस्य यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे, परंतु ते स्पष्ट बोलत नाहीत. गोविंद, मला आणखीन बोलायचंय तुझ्याशी या विषयाला घेऊन. याच बातमीवरती आपण राहणार आहोत, पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सुद्धा चकित झाले. अफगाणिस्तान सरकारची अवस्था आणि त्यानंतरच्या अराजकतेमुळे बायडेन यांची कमांडर इन चीफ म्हणून सर्वात गंभीर परीक्षाच होती आणि गेल्या 2 दिवसात त्यांनी पाठवलेल्या सैन्यानं फक्त अमेरिकनांनाच बाहेर काढले. दिवसभराच्या बातमीमध्ये ब्रेकनंतर आपण बघणार आहोत बातमी पिंपरी चिंचवडमधनं. चर्चा तर होणारच, कारण अँटी करप्शन ब्युरोची आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एंट्री झालेली आहे. आणि ही एंट्री नेमकी कशासाठी झाली आहे, का स्थायी समिती अध्यक्षांची चौकशी केली जाते, सहाय्यकाला ताब्यात घेण्यात आलंय. बोलूयात याच विषयी आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आणि वैभव सोनवणे दोघं देखील आपल्या बरोबर आहेत. सुरुवातीला मी गोविंदकडे जातोय. गोविंदला आपण विचारूयात की गोविंद, नेमकं कारण कळू शकलंय का ही चौकशी? गोविंदशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूच, पण वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत. वैभव, काय अपडेट? विशाल, जी माहिती येते त्यानुसार आज स्थायी समितीची बैठक होती आणि या बैठकीमध्ये कंत्राटाची वर्क ऑर्डर टेंडर जे या टेंडरची वर्क ऑर्डर देण्यासाठी एकूण 9 लाख रुपयांची लाच जी आहे ती मागण्यात आलेली होती. आणि त्यापैकी 2 लाख रुपये घेतलेल्या स्थितीमध्ये ताब्यात असताना अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना स्थायी समिती अध्यक्षांचे लिपिक जे आहेत ते आढळून आलेले आहेत. त्यामुळे त्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. जे पिंपरी चिंचवडचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत नितीन लांडगे यांचा सहभाग जो आहे तो जवळपास निश्चित झाला आहे. तो एकदा पूर्ण निश्चित झाला की त्यांना अटक केली जाईल असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुण्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत राजेंद्र बनसोडे यांनी सांगितलेलं आहे. अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार म्हणावा लागेल. यापूर्वी स्टँडिंग कमिटींचं टक्केवारीचं राजकारण हे सातत्यानं चर्चेचा विषय शहरामध्ये असायचंच, मात्र रेकॉर्डवरती या गोष्टी आणण्यात कंत्राटदार प्रचंड घाबरायचे. अत्यंत मोठी मूव म्हणावी लागेल ज्या कंत्राटदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी जागेवरती मिळून आल्या असतील. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासातली ही पहिली घटना असेल. या अशा पद्धतीनं थेट स्टँडिंग कमिटीची मीटिंग सुरू असताना अँटी करप्शनचे अधिकारी पोलिसांचा फौजफाटा घेऊन तिथं पोहोचले, कार्यालय बंद करून घेतली आणि आतमधले लोक हे आतमध्येच राहिले. कंत्राटदार जे आहेत ते सुद्धा आतमध्येच अडकलेले होते आणि सगळ्यांची ओळख परेड झाल्यानंतर ज्यांचा संबंध नाही आहे प्रकरणाशी त्यांना जाऊ दिलं गेलं. आतमध्ये जे स्टँडिंग कमिटी चेअरमन आहेत नितीन लांडगे यांची अत्यंत कसून चौकशी जी आहे ती सुरू आहे. जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार 2 लाख रुपये जे आहेत ती रोख रक्कम या लिपिकाकडं मिळून आलेली आहे. त्याचं व्हेरिफिकेशन जे आहे ते आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येते. आणि साधारणपणे या अशा प्रक्रियांमध्ये थेट लिपिक हे पैसे घेतात का घेत नाही याबाबतची चौकशी जी आहे
ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये हा सगळा प्रकार झालेला आहे, त्याच्यामुळे याचं गांभीर्य प्रचंड मोठं आहे. एक हाती सत्ता भाजपची पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या वेळेस आलेली होती. महापालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, भाजपचे आमदार जे आहेत महेश लांडगे, त्यांचे अत्यंत कट्टर समर्थक समजले जातात नितीन लांडगे, आणि त्यांची नियुक्ती स्थायी समितीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची केलेली होती. महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्यामध्ये यावरून शीतयुद्धसुद्धा झाल्याची माहिती आहे. त्यावेळेस या दोघांमध्ये प्रचंड मोठा वाद जो आहे तो झालेला होता. महेश लांडगे हे भाजपचे शहराध्यक्ष झाले पिंपरी चिंचवडचे गेल्याच वर्षी, आणि अतिशय प्रसिद्ध आमदार म्हणून त्यांची ओळख. बरोबर, पण आता त्या सहाय्यकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे आढळून आलेली रक्कम, ती रक्कम व्हेरीफाय केल्यानंतर त्याची होणारी चौकशी आणि त्या चौकशीनंतर नितीन लांडगे यांची होणारी चौकशी, हे सगळं लक्षात घेता यावरनं असं म्हणता येतंय तुर्तास तरी प्राथमिक पातळीवर की नितीन लांडगे यांचा यामध्ये सहभाग असावा. जाऊयात गोविंदकडे. गोविंद, काय अपडेट? विशाल, खरं तर जसं तुम्ही म्हणत होता की याचं उत्तर सत्ताधाऱ्याने द्यावं लागणार आहे. खरं तर राज्यातली श्रीमंत महापालिका आणि भाजपची एक हाती सत्ता असलेली महानगरपालिका आहे, आणि महानगरपालिकेच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा घडलं. याआधीसुद्धा एकदा 3 वर्षांपूर्वी 12 लाख रुपयाची लाच घेताना एका आयुक्ताच्या सुयस आयुक्ताला रंगेहात पकडण्यात आलं होतं. आणि आत्ता जर बघितलं तर 2 लाख रुपये जे घेण्यात आले आरोपीकडनं, त्याची चौकशी सुरू आहे. आणि त्यासाठी म्हणून नितीन लांडगे जे आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र जसं मी म्हणालो होतो की या संदर्भात म्हणजे सगळे जे सदस्य आहेत, सगळ्या पक्षाचे सदस्य आहेत, त्यांची चौकशी होऊ शकते. कारण की आज सभेमध्ये जे अजेंड्यावर विषय होते त्याचा संदर्भ काही या धाडीशी आहे का, याचीही चौकशी अधिकाऱ्यांकडनं केली जाणार आहे. नेमका घटनाक्रम कसा घडला, आणि स्टँडिंग कमिटीमध्ये राष्ट्रवादीचे सुद्धा नगरसेवक आहेत, त्यामुळे त्यांचा सहभाग आहे का, त्यांच्यावर जर ते दोषी आढळले तर कारवाई होणं गरजेचं आहे का. आपल्यासोबत विरोधी पक्षनेते आहेत. एकंदरच भाजपची जे म्हणणं होतं की ना भय ना भ्रष्टाचार, ते तर आता इथे थोडंसं शंकास्पद वाटते. परंतु आत्ता तुम्ही या सगळ्या गोष्टीचा घटनाक्रम स्वतः माहिती घेतलेली आहे, काय नेमकं? नाही, याच्यामध्ये शंका घ्यायचं काही कारण नाही. ज्या 5 वर्षामध्ये ही महापालिका भाजपा सत्ताधाऱ्यांनी जी लुटून नेली, त्यातला एक छोटासा पार्ट हा आज सापडलेला आहे. हे बघा, वरच्या देवाकडे न्याय असतो की जे चुकीचं काम होतं ते आज ना उद्या सापडत असतं. ते आज ही घटना महापालिकेच्या, मला वाटतं इतिहासामध्ये एखाद्या पदाधिकाऱ्याच्या त्याचा सहाय्यक सापडतो, हे पहिल्यांदा अशी घटना घडत असेल, आणि ते पण स्टँडिंगचा चेअरमन त्यांचा सहाय्यक. तुम्हाला सांगतो, आमचे पण राष्ट्रवादी पक्षाचे तिथं 4 सदस्य आहेत. त्या 4 सदस्यांना मला वाटतं आता शासन ती चौकशी, म्हणजे जे काय ब्युरो आलेलं आहे त्यांनी समजा अँटी करप्शनचे जे पोलीस आहेत ते चौकशी करतील. चौकशी ही झाली पाहिजे. राष्ट्रवादीचं जे समजा आमचे जे 4 मेंबर आहेत त्याच्यामध्ये जर कोणी सापडलं तर त्यांना आम्ही पक्षातून काढून टाकू, हेही आम्ही तुम्हाला स्पष्ट करतो. त्यांच्यावर पण आम्ही कारवाई ही नक्कीच करणार. अर्थात, परंतु तरीही काय नेमका घटनाक्रम होता आणि कशासाठी म्हणून ही धाड टाकल्या गेली, काय प्राथमिक माहिती दिली? महापौर का बोलत नव्हत्या तुमच्याशी, त्या का निघून गेल्या? कारण जे सत्य घडलंय ते लपू शकत नाही, म्हणून आम्ही महापौरांना, सत्ताधारी पक्षनेत्याला विचारायला गेलो की नक्की बाबा काय झालंय. कारण ते बंद आतच्या खोलीमध्ये चालू होतं. ते चालू असताना म्हणजे महापौरसुद्धा काही बोलू शकले नाहीत, कारण त्यांनाही माहिती की काय घडलंय. आणि या भाजप सत्ताधाऱ्यांनी जी काय लूट केलेली त्यातला मी मगाशीच म्हणालो की एक छोटासा पार्ट आता फक्त सापडला आहे. जर आता याची चौकशी जर सखोल केली, आज तर त्यात स्थायी समितीची सभा होती. अर्थात काय विषय होते अजेंड्यावर, काही कल्पना आहे का? 9 लाख रुपयाची एकंदरीत लाच मागली गेली आणि त्याची टक्केवारी का सगळ्या सदस्यांपर्यंत पोहोचणार होती का? काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? नितीन लांडगे किंवा या शहराचे शहराध्यक्ष आमदार यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे का? काय आव्हान करा? नाही, सर्वात महत्त्वाचं शहराध्यक्षांनी सुद्धा याचा खुलासा करणं हे गरजेचंच आहे, कारण ते भाजपचे अध्यक्ष आहेत. दुसरी गोष्ट, आज स्थायी समितीची मीटिंग असल्यामुळे जे काही अजेंड्यावर त्यांच्या ठराव होते त्याच्यामध्ये काही प्युअर ब्लॉक्स असतील, मेंटेनन्सची कामं असतील, कोविडच्या संदर्भातली काही कामं, बिलं असतील किंवा त्या बाबतीतले विषय असतील, हे विषय तर आज तर अजेंड्यावर होतेच. आणि ह्याच माध्यमातला कोणतरी एक ठेकेदार हा अँटी करप्शनला कॉन्टॅक्ट करून जे काही ते आत्ता जे घडतं आहे त्या घडण्यामागचं जे काही आता थोड्या दिवसांनी, कारण आम्हाला नक्की कोणत्या विषयावरला
त्यांनी पैसे मागितले आणि कोणत्या विषयामुळे ते पैसे दिले असं गेले जरी असलं तरी तुम्ही नैतिकतेची जबाबदारी म्हणून जे आपले सदस्य आहेत किंवा ही सगळी समितीच बरखास्त व्हावी जोपर्यंत त्याची चौकशी होत नाही पूर्ण, आणि स्वतः नैतिकची जबाबदारी म्हणून या शहरातले जे सत्ताधारी आहेत त्यांनी राजीनामा देण्याची मागणी करतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या पिंपरी चिंचवड शहरातल्या जो करदात्या रूपी जो पैसा येतो त्या पैशाचं जर अशा पद्धतीने जर लूट होणार असेल तर मी म्हणतो स्टँडिंग चेअरमन ही बरखास्त करावी। आमचे पण 4 सदस्य जे त्याच्यामध्ये आहेत, जर स्टँडिंग कमिटी बरखास्त केली तर 4ही सदस्य त्यामध्ये बरखास्त होईल। मी मगाशी सांगितलंय याची सखोल चौकशी झाली, आमच्या पण सदस्यांची चौकशी ही झाली पाहिजे, त्यात जर ते सापडले तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। राष्ट्रवादी आपली भूमिका स्पष्ट करताना दिसते, मात्र सत्ताधारी भाजपला याचं उत्तर द्यावं लागणार आहे। नैतिकी जबाबदारी म्हणून महापौरांपासून सगळे जे या संदर्भात म्हणजे सत्ताधारीमध्ये पक्षनेते जे आहेत किंवा स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत ते स्वतःच्या पदाचा राजीनामा देतात का जोपर्यंत चौकशी होत नाही, कारण की हा सगळा जो पैसा आहे तो करदात्या नागरिकांचा आहे, आणि तिथे जर असा अपय होणार असेल किंवा एखाद्या ठेकेदारांकडनं लाच स्वीकारली जात असेल तर इतर जे कामं झालेले आहेत त्याची सुद्धा विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, आणि म्हणून सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। आता या संदर्भात भाजप काय भूमिका घेते हे बघावं लागेल। विशाल, ना भय ना भ्रष्टाचार, ना खाएंगे ना खाने देंगे, असं भाजपने सत्तेवरती आल्यानंतर महापालिकेत घोषणा केली होती। असं असताना जर स्थायी समिती अध्यक्षांचा सहाय्यक या सगळ्या प्रकरणामध्ये पैसे घेताना रंगेहात सापडतो तर त्याला नेमकं काय म्हणायचं? मग यामध्ये त्यांचा देखील प्रत्यक्ष सहभाग आहे का? याच विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। महानगरपालिकेमध्ये हा जो प्रकार घडला आहे हा अतिशय निंदनीय आहे। म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे महापालिकेच्या इतिहासामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घडलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टी बोलत असताना आपण अगोदरच म्हटलं की ना भय ना भ्रष्टाचार, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, अशा पद्धतीनं ह्या भाजपवाल्यांच्या काही गोष्टी आहेत। परंतु आत्तापर्यंत या महानगरपालिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना आज या ठिकाणी घडलेली आहे, आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो। या घटनेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। स्थायी समिती अध्यक्षांना अटक झाली, तुमची सत्ता आहे, 2 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी 9 लाखाची मागितली आणि 2 लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी त्यांच्या कार्यालयातले 2 लिपिक आणि स्वतः स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना अटक झालेली आहे। मला या विषयातली काहीच माहिती नाही, मी नीट माहिती घेऊन आपल्याला सांगतो। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।